हा प्रश्न सिस्टीम ऑफ पार्टिकल या चॅप्टरवर AIPMT मेन्स 2012 म्हणजेच नीट 2012 ला विचारलाय. द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क इज मॅक्सिमम अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द डिस्क अँड पासिंग थ्रू ऑप्शन A, B, B, C, C, D and D, A. आता आपल्याला मॅक्सिमम मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस बद्दल असेल पाहायचंय. तर थेरम ऑफ जर पॅरलल ऍक्सिस वापरलं तर बघा, तर हा त्या ऍक्सिस वरच आहे, म्हणजे सी पॉइंट आणि ए पॉइंटचं 0 येणार आहे आणि दोन पॅरलल ऍक्सिस मधलं जे अंतर आहे तर ते डी आणि हे हा परपेंडिक्युलर ऍक्सिस हे अंतर आणि ह्या दोन्हीतलं अंतर ए आणि बी मधलं अंतर, तो कोणतं अंतर जास्त आहे? ए आणि बी मधलं. आणि म्हणून नॅचरली ह्या बी पॉइंट मधून जो ऍक्सिस जाणार आहे त्याच्याबद्दलचं मुवमेंट ऑफ इनर्शिया हे जास्त असणार आहे. म्हणजे आपल्याला बघितल्या लॉजिक लावून उत्तर देता येतं की जो करेक्ट ऑप्शन ए आहे की जो बी पॉइंट मधून जाणाऱ्या ऍक्सिसचं मुवमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम असणार आहे. तर बघा, 4 मार्काचा तर अजिबातच प्रश्न नाही, अगदी एका सेकंदात उत्तर देता येतं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. For more useful tips and tricks, keep watching Wings of Physics. Thank you very much.